भरपूर होऊ लागले. खंताची गोष्ट आहे बघा, खूप दुर्दैवी गोष्ट म्हणावं लागतं. सप्ताह खूप होऊ लागलं. 5-5 लाख रुपये तुम्ही खर्च करू लागलो, परंतु परमरहस्य ग्रंथ पारायणासाठी बसणाऱ्यांची संख्या 20च्या वर जायला तयार नाही. गावात 200 घर आहेत, पारायणला 20च मुलं असतात. शहाण्या माणसा नाही, 20 मुलाच असतात. आणि मुलांनाच का बसू देत माहित आहे का? मी काय लोकांना विचारलं, मुलांनाच का बसू लागलो बाबा? नाही अप्पा, ह्याचं 10वी आहे थोडं बसू द्या, ह्याचं 12वी आहे थोडे बसू द्या, हे नेट परीक्षा देऊ लागले तर बसू द्या. मी म्हणलो नेट परीक्षा 10वी परीक्षेची काय नाही, वाचन केले की मौलीची कृपा होतो, पास तर होते लेकरं. मग तुमचं भविष्यामध्ये लक्षात घ्या, तुमचे मुलगा पास व्हा म्हणून तुम्ही बसवतो ना. अरे बाबा, आयुष्यामध्ये तुम्हाला पास व्हायचं नाही का? या संसारातून तुम्हाला पास व्हायचं नाही? संसारातून पास व्हायचं, फेल व्हायचे का तुम्हाला? फेल झालं परत नरकात जातो. पुनरपि जननम पुनरपि मरणम या संसारे कलुसारे, परत जन्माला येणे. पण फेल झालो तुम्ही या ह्याच्यामध्ये तर परत जन्माला येतो. पास झाले तर मुक्तीला म्हणजे भगवंताशी येतो पोहोचतो ना. म्हणून परमरहस्य ग्रंथ पारायण केले ना, फक्त तुमचं मुलगाच पास होत नाही, तुम्ही आयुष्यातून पास होतो बरं, लक्षात घ्या. मग तुम्ही आयुष्यात पास व्हायचं असेल तर परमरहस्य ग्रंथ वाचन सुरू ठेवा. म्हणून आज फार दुर्दैवी गोष्ट आहे, खंत वाढतो, वाईट वाढतो. सकाळी प्रवचनला गुरु महाराजाला तुम्ही बोलण्याचे प्रयत्नच करत नाही. रात्री 10ला या महाराज, 11ला या, कीर्तन झाल्यानंतरच या, संख्याच राहत नाही. मी आवर्जून सकाळी गेलं 25-30 लोकांच्या वर कोणी राहत नाही. हे काय परिस्थिती होऊ लागली.